नमस्कार मित्रांनो, मी रमेश शिंदे. राज्यातील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे संदर्भाने एक महत्त्वाचे अपडेट आले आहे. ते म्हणजे या योजनेअंतर्गत सरकार 1 कोटी महिलांना लखपती बनविणार आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर. राज्यातील 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनविण्यात येणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात याबाबत सूतोवाच केले आहे. काही दिवसापूर्वी विरोधी पक्षातील काही नेत्यांनी लाडकी बहीण योजना निवडणुका झाल्यानंतर आता सरकार बंद करणार असल्याचे म्हटले होते. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद तर होणारच नाही, उलट या योजनेअंतर्गत 1 कोटी लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दीदी बनविणार आहोत, असा निर्धार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. आत्तापर्यंत आम्ही 25 लाख महिलांना लखपती दीदी बनविले आहे. यावर्षी पुन्हा 25 लाख महिलांना लखपती दीदी बनविणार आहोत. दर महिन्याला 1500 रुपये देऊनच आम्ही थांबणार नाहीत, तर महिलांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी लखपती बनविणार आहोत, असेही पुढे ते म्हणाले. याचा अर्थ लाडकी बहीण योजना बंद तर होणारच नाही, उलट या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतीलच. येणाऱ्या काळात ही रक्कम 2100 रुपये होण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब यांनी म्हटल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना बिनव्याजी किंवा नाममात्र व्याजदराने 30 ते 40 हजार रुपये कर्ज देण्याच्या विचारात देखील सरकार आहे. याचा अर्थ महिलांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी लाडकी बहीण या योजनेवर सरकारचा विशेष भर असणार आहे. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारे लाडकी बहीण योजनेचे अपडेट्स मिळविण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.